आणि बुलेटिनच्या सुरुवातीला अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी मोठा दावा केल्याचं समोर आलंय, उघडकीस आलंय। सीआयडीला हत्या झालेल्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये 2 मोबाईल मिळाल्याचा दावा केला जातोय आणि मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सुद्धा समोर येते। या मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ असल्याचा दावा केला जातोय। आणि काय एक्सपोज केली आहे त्यांनी ते सुद्धा आपण एक नजर टाकतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। सीआयडीला स्कॉर्पिओ गाडीमध्ये 2 मोबाईल मिळाले, त्याचा डेटा रिकव्हर करण्यात येतोय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची ही एक्सपोज्ड। त्यामुळे संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ आहेत आणि तसंच यावेळी एका बडा नेत्याचा फोन गेला हे सुद्धा समोर येतंय। हा बडा नेता कोण आहे, तत्काळ त्याचं नाव जाहीर करा अशी मागणी त्यांनी केली आहे। आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला सीआयडी कडून सुद्धा वेग आल्याचं कळतंय आणि सीआयडी कडून आज 6 जणांची चौकशी केली जाणार आहे। आतापर्यंत या संदर्भात 100हून अधिक जणांची चौकशी झाली आहे। सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये तळ ठोकून आहेत। फरार आरोपींच्या शोधासाठी सीआयडी कडून जोरदार हालचाली सुरू आहेत। बीडच्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती। या प्रकरणाचा तपास आता सीआयडी कडे वर्ग करण्यात आला आहे। सीआयडी कडे हा तपास वर्ग झाल्यापासून त्याला गती मिळत असून सीआयडीचे अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी दररोज या प्रकरणाशी संबंधित जे लोक आहेत त्यांना बोलावून या ठिकाणी चौकशी केली जात आहे। ज्या पद्धतीने बीडच्या या बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये हे अधिकारी चौकशीसाठी विविध लोकांना बोलवत आहेत, तसंच केजमध्ये देखील आणखी एक सीआयडीची टीम बसून असून त्या ठिकाणी देखील विविध लोकांना या प्रकरणाशी संबंधित जे आहेत त्यांना बोलावून चौकशी केली जात आहे। या प्रकरणातील 4 आरोपी आतापर्यंत अटक करण्यात आले असून उर्वरित 3 आरोपींना अटक करण्यासाठी प्रशासनावर कुठेतरी दबाव वाढतोय। याच प्रश्नावर आता बीडमध्ये मोर्चा देखील निघाला होता। आता या मोर्चानंतर आता पुन्हा एकदा हा तपास गती घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज देखील या ठिकाणी 6 जणांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे। तसेच आतापर्यंत सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास 100हून अधिक जणांची चौकशी केल्याची माहिती देखील समोर येत आहे। याला अद्याप अधिकाऱ्यांकडून कुठलाही दुजोरा मिळाला नसला तरी हे तपास जी प्रक्रिया सुरू आहे ती बीड आणि केज अशा 2 ठिकाणी सुरू असून दररोज चौकशीसाठी या लोकांना बोलून त्यांच्याकडून जबाब घेतले जात आहेत आणि या प्रकरणाविषयी काही अधिक माहिती मिळते का आणि आरोपींना अटक करण्यासाठी काही धागेदोरे मिळतात का याचा शोध आता या पोलिसांकडून घेतला जात आहे। आता त्यांच्या या तपासाला आणि या सगळ्या प्रयत्नांना यश कधी येतं आणि आरोपींना अटक कधी होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय नागरगुजे, पुढारी न्यूज, बीड।